शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम 2026 तुम्हाला सोयाबीनची पेरणी करायची आहे. मग कोणत्या वाणाची निवड करणे तुम्हाला तिथं फायद्याचं ठरणार आहे. त्याचबरोबर सोयाबीनच्या वाणाची निवड करत असताना आपल्याला ज्या बेसिक गोष्टीची काळजी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो, ते वाण मध्यम कालावधीमध्ये येणारं असलं पाहिजे. त्याचबरोबर उच्च रोगप्रतिकारक्षम असलं पाहिजे. म्हणजे चक्री भुंगा, खोडकिडा आणि एलोमोजॅक सारख्या रोगांना कमी बळी पडणारं ते वाण असलं पाहिजे. त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणारं ते वाण असलं पाहिजे. म्हणजे पाण्याचा ताण एकंदरीत कुठंतरी सहन करणारं वाण असलं पाहिजे आणि उच्च उत्पादनक्षम वाण असलं पाहिजे. किमान एकरी 12 ते 14 क्विंटल पर्यंतचं ॲव्हरेज देणारं ते वाण तिथं असलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला सोयाबीनचे टॉप 5 वाणं सांगतो. जे गुणधर्म मी तुम्हाला सांगितले, तर ते सर्व गुणधर्म या वाणामध्ये आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सर्वात जास्त पसंती दर्शवणारे ते वाण आहे आणि विश्वासार्ह असे वाण आहे. शेतकरी बंधूंनो, माहिती जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि प्रथमच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल, तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम 2026 साठी सोयाबीनची टॉप 5 वाणं जी मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी बंधूंनो, पहिलं जे वाण आहे तर ते आहे KDS 992 फुले दुर्वा. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे खूप जास्त पसंत केल्या जाणारं वाण आहे शेतकऱ्यांमध्ये. शेतकरी बंधूंनो, या वाणाचा जर आपण कालावधी बघितला तर साधारण 90 ते 105 दिवस हा पक्वतेचा कालावधी आहे. आंबेरा आहे, खोडकिडा आहे, चक्रीभुंगा आहे, मर रोग आहे किंवा जो एलोमोजॅक आहे, तर या रोगांप्रती हे जे वाण आहे तर अतिशय सहनशील असं वाण आहे, रोगप्रतिकारक्षम असं वाण आहे. शेतकरी बंधूंनो, आता याची पेरणी करायची झाल्यास जमिनीचा प्रकार हा कसा असला पाहिजे, तर साधारण शेतकरी बंधूंनो, मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्ही या वाणाची जी पेरणी आहे तर ती करू शकता. उत्पादन क्षमतेचा जर आपण या वाणाचा विचार केला तर शेतकरी बंधूंनो, साधारण एक सर्वसाधारण नियोजन जर तुम्ही ठेवलं तर 10 ते 12 क्विंटल पर्यंतचं जे उत्पादन आहे एका एकरला ते या वाणाचं मिळतं. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जो दुसरा वाण आहे तर तो आहे बूस्टर कंपनीचा हुतुतू. छत्रपती संभाजीनगर मध्ये ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीनं नवीनच वाण एक 2 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी हा वाण मार्केटमध्ये आला होता. एक चांगला वाण आहे. शेतकरी बंधूंनो, या वाणाचा आपण पक्वतेचा जर कालावधी बघितला तर साधारण 95 ते 100 दिवसामध्ये हा वाण पक्व होतो. काढणीसाठी 115 ते 20 दिवस लागू शकतात. शेतकरी बंधूंनो, हा वाण जास्त फुटवे करणारा वाण आहे. म्हणजे फुटवे जास्त असल्यानं शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये शेंगाचं जे प्रमाण आहे तर ते चांगल्या पद्धतीचं आपल्याला तिथं पाहायला मिळतं. आणि विशेष करून शेतकरी बंधूंनो, हा जो वाण आहे तर हा पांढऱ्या फुलाचा वाण असल्यामुळे जो एलोमोजॅक आहे तर एलोमोजॅकचा प्रादुर्भाव या वाणावरती फारसा त्या ठिकाणी होत नाही. एलोमोजॅक प्रति चांगला रोगप्रतिकारक क्षम असा हा वाण आहे. त्याचबरोबर या वाणाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी बंधूंनो, शेंगा वाळल्याच्या नंतर शेंगा ज्या आहेत तर त्या फुटत नाही. उत्पादनाचा जर आपण विचार केला तर बूस्टरच्या हुतुतू या वाणातून एकरी आपल्याला 10 ते 12 क्विंटल पर्यंतचं ॲव्हरेज जे आहे तर ते मिळतं. चांगलं नियोजन जर तुम्ही सोयाबीनचं ठेवलं, पाऊस वगैरे चांगला असला तर एकंदरीत 13-14 क्विंटल पर्यंतचं ॲव्हरेज या वाणातून आपल्याला मिळू शकतं.
पुढचा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे MAUS 725. शेतकरी बंधूंनो, या वाणाचा कालावधी जो आहे पक्वतेचा, तर तो सर्वसाधारण 90 ते 95 दिवसाचा आहे. खोडमाशी, चक्री भुंगा, पान खाणारी अळी असेल, येलो मोजॅक असेल, या रोगांप्रती हा वाण एकदम चांगला सहनशील आहे. मर रोगाची समस्या या वाणामध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते. मध्यम कालावधीमध्ये तयार होणारा वाण आहे. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, जास्त पावसात पण चांगला तग धरून ठेवणारा वाण आहे. तांबेरा रोगाप्रती चांगला सहनशील आहे. उत्पादनाचा जर आपण या वाणाचा विचार केला शेतकरी बंधूंनो, तर साधारण 12 ते 14 क्विंटल पर्यंतचं जे उत्पादन आहे, तर या वाणामध्ये एका एकरमध्ये आपल्याला मिळतं. पेरणीचा कालावधी वाणाचा जर आपण बघितला तर साधारण 20-25 जून पर्यंत तुम्ही या वाणाची जी आहे तर ती पेरणी करू शकता. त्यापेक्षा लेट जाऊ नये. पुढचा जो वाण आहे तर तो वाण आहे ग्रीन गोल्ड सीडचा ग्रीन गोल्ड 3344. शेतकरी बंधूंनो, या वाणाचा पक्वतेचा कालावधी सर्वसाधारण 95 ते 100 दिवसाचा असून हा पण मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा एक उत्तम असा वाण आहे शेतकरी बंधू. याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या वाणामध्ये सरासरी 70% ज्या शेंगा आहेत तर त्या 4 दाण्याच्या शेंगा असतात. त्याच्यामुळे उत्पादनाच्या दृष्टीनं हा वाण खूप चांगला वाण आहे शेतकरी बंधूंनो. त्याचबरोबर हा वाण जास्त पावसामध्ये तग धरणारा वाण आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे फुटवे आहे तर ते फुटवे जास्त निघतात. फुटवे जास्त निघल्यामुळे शेतकरी बंधूंनो, ऑटोमॅटिकली आपल्याला जे शेंगाचं प्रमाण आहे ग्रीन गोल्ड 3344 मध्ये, तर ते तिथं जास्त पाहायला मिळतं. जास्त पावसात सुद्धा तग धरतो आणि या पण वाणाच्या ज्या शेंगा आहेत तर वाळल्यानंतर त्या ठिकाणी फुटत नाही. उत्पादनाचा जर आपण विचार केला ग्रीन गोल्ड 3344, 14-15 क्विंटल पर्यंतचं ॲव्हरेज उत्पादन चांगलं नियोजन असेल तर आपल्याला मिळतं. हे सर्वच वाण चांगले आहे. कोणत्याही वाणाची तुम्ही निवड करू शकता. किंवा मागच्या वर्षी शेतकरी बंधूंनो, तुम्ही कोणत्या सोयाबीन वाणाची निवड केली होती, ते वाण तुम्हाला कसे वाटले, एकरी त्या वाणाचं ॲव्हरेज किती आलं, जर ते तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर तुम्ही त्याच वाणाची यावर्षी सुद्धा पेरणीसाठी निवड करावी. भलते सलते दुसरे वाण घेऊन पेरणी करण्याच्या भानगडीत पडू नका. मागच्या वर्षी ज्या वाणाचा अनुभव आपल्याला चांगला आला, ज्याचं चांगलं उत्पादन मिळालं, ते वाण जरी घेतलं तरी हरकत नाही. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.